Subscribe now and press the bell icon. Never miss an update. कोणी पिळवणूक करतात अशा अनेक विषयांसाठी म्हणून दादा आज आपण दोन्ही नेते या राज्याचे दोन्ही नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यासाठी आपण आज या ठिकाणी एक मराठवाडा सेवा मंडळ पुणे याची स्थापना आपण या ठिकाणी करणार आहोत आणि स्टेजवरील या नेत्यांच्या माध्यमातून याचा शुभारंभ करणार आहोत। आणि या मराठवाडा सेवा मंडळाच्या वतीने इथून पुढच्या काळामध्ये या माझ्या बंधू आणि भगिनींना जी काय अडचण येईल ती प्रत्येक अडचण निश्चितपणे सोडवण्यात येईल अशी ग्वाही अशी शपथ मी या ठिकाणी घेतो। मी या ठिकाणी अनेक नेते बोलणार आहेत पण या ठिकाणी मी माझं भाषण थांबवतो आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि माननीय दोन्ही नेत्यांना मी आदरणीय चंद्रकांत दादांना आणि रावसाहेब दानवे पाटलांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या नवीन उपक्रमाचा आपण शुभारंभ करावा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि खऱ्या अर्थानं जरा टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे आपल्यासाठी हा संघ सेवा संघाची स्थापना झालेली आहे आणि दोन्ही मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी संकल्पना अमोल बालवडकर यांच्या संकल्पनेवर आलेला आहे। तुम्ही नाव लिहून द्या, मी स्वतः कलेक्टरकडे येईल तर आम्ही मंत्री असताना तो कायदा केला आहे। यानंतर अशा प्रकारची अडचण आपल्याला कुठे येणार नाही त्याची मी आपल्या सगळ्यांना खात्री। आज अमोलने दिवाळीचा सरंजाम देण्याचा कार्यक्रम केला आहे। मी आपल्याला एक आव्हान करतो। अमोलने तर एक प्लॅटफॉर्म एक व्यासपीठ उभं केलं। मी अमोलला म्हणेन की तुझी ताकद मोठी आहे त्यामुळे कार्यालयीन व्यवस्था फक्त उत्तम लाव। मराठवाड्यातला जो जो माणूस इथे बसला आहे तो दिवाळीला घरी जाईल, एखाद्या गावाला दिवाळीला जाण्यासारखं काही नाही तर जाणार नाही, पण त्याच्या गावामध्ये शाळा आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी जे जे हवं आहे त्याची त्यांनी यादी करावी। आणि तो म्हणाला किती महाविद्यालयांनी करावे, किती महाविद्यालयांनी करावे। आम्ही महाराष्ट्रातला पुराचा फटका नाही बसला अशी कॉलेजेस आणि पुराचा फटका बसला अशी कॉलेजेस यांच्या जोड्या लावल्या। म्हणजे उदाहरणार्थ आजच सकाळी सोलापूर जिल्ह्यामध्ये माढ्याच्या कॉलेजमध्ये 300 विद्यार्थी शिकतात।
तर त्या 300 विद्यार्थ्यांना मुलींना प्रत्येकी 2 ड्रेसचे कापड 1000 रुपये शिलाईला, मुलांना प्रत्येकी 2 ड्रेसचे कापड 1000 रुपये शिलाईला, सॅक म्हणजे बॅग वाहून गेले सगळं, वया, असं एक शिक्षणाचं किट आम्ही दिलं. आणि घरी येण्यासाठी ताट वाटी ग्लास पासून सोलापूर चादरीपासून एक एक स्कीम केंद्र सरकारने केली. या काळामध्ये मी या खात्याचा मंत्री त्यावेळेस होतो की तर आपल्या राज्यातल्या राज्यात आहे, पण पश्चिम बंगालचा माणूस जरी इथं आला आणि मतदार यादीत जरी नाव नसेल, परंतु कुठल्या तरी व्यवसायाच्या निमित्तानं जर तो इथं आला असेल, त्याचं जर त्या ठिकाणचं कार्ड असेल तर इथल्या राशन दुकानदाराला त्याला राशन देणं बंधनकारक आहे. आणि जर असं राशन कोणालाही मिळतं, केवळ मराठवाड्यातलेच नाही तर या परिसरात राहणाऱ्या कोण्याही व्यक्तीला जर अशा प्रकारचं राशन मिळत नसेल तर आता ते नाव तुम्ही आम्हाला मालवणकरांकडे लिहून द्या. त्यासाठी मी स्वतः कलेक्टरकडे जाईन आणि त्यांना राशन मिळवून देण्यासाठी